हॅलो स्टुडंट्स, माय सेल्फ योगेश अंशे. तर आता आपलं हे 4th लेक्चर आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या चॅप्टरच्या अंडर. तर आज आपलं हे 4th लेक्चर आहे सेंट्रॉइड या चॅप्टरमध्ये डिडक्शन. तर डिडक्शन या शब्दाचा अर्थ असणार आहे मायनस करणे. तर डायग्राम तुम्ही पाहू शकता, एक रेक्टँग्युलर घेतलेला आहे, त्याचं डायमेन्शन आहे स्मॉल बी अँड स्मॉल डी. सपोज मला ह्या रेक्टँग्युलरचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर एरिया असणार आहे बी इंटू डी. त्यामुळे मी इथे लिहिले बघा, A1 इज इक्वल टू एरिया ऑफ कॉम्पोजिट फिगर. सपोज ह्याच रेक्टँग्युलरमध्ये मी एक होल क्रिएट केलंय, तर त्याचा डायमीटर आहे कॅपिटल डी. तर एरिया फाइंड आउट करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे π/4 इंटू डी स्क्वेअर. डी मीन्स असणार आहे डायमीटर ऑफ सर्कल और डायमीटर ऑफ होल. आता हे दोन्ही एरिया झालेत. सपोज जो फक्त शेडेड एरिया आहे, म्हणजे जो ब्ल्यू कलरचा पोर्शन आहे, मला त्या पार्टचा जर एरिया पाहिजे असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला असणार आहे एरिया ऑफ शेडेड पार्ट इज इक्वल टू A1 मायनस A2. म्हणजेच जो रेक्टँग्युलरचा फुल एरिया आहे त्यामधून मी सर्कलचा एरिया मायनस करणार आहे. नेक्स्ट बघा, एक्स बार आणि वाय बार आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं असणार आहे त्याचे बेसिक फॉर्म्युले पुन्हा एकदा तेच आहेत. एक्स बारचा फॉर्म्युला आहे समेशन AX डिवाइड बाय समेशन A. वाय बारचा फॉर्म्युला आहे समेशन AY डिवाइड बाय समेशन A. तर आता फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय असणार आहे, आतापर्यंत आपण जे काय फॉर्म्युले बघितले त्यात आपण प्लस करतो, इथं आपल्याला व्हॅल्यू मायनस करायची. त्यामुळे माझा फॉर्म्युला येतो बघा, एक्स बार इज इक्वल टू A1 X1 मायनस A2 X2 डिवाइड बाय A1 मायनस A2. तर इथे टर्म एक्सप्लेन करतो. A1 म्हणजे असणार आहे एरिया ऑफ लार्जर फिगर म्हणजेच फुल फिगर रेक्टँग्युलर, आणि X1 म्हणजे असणार आहे सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, मायनस A2 म्हणजे असणार आहे एरिया ऑफ डिडक्शन पोर्शन जो आपल्याला डिडक्ट करायचा आहे तो, आणि X2 असणार आहे सेंट्रॉइड डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. सेम वाय बारचा फॉर्म्युला असणार आहे वाय बार इज इक्वल टू A1 Y1 मायनस A2 Y2 डिवाइड बाय A1 मायनस A2. तर Y1 म्हणजे असणार आहे डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ऍक्सिस, आणि Y2 म्हणजे असणार आहे डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम वाय ऍक्सिस फॉर डिडक्टेड फिगर. मी डायरेक्टली क्वेश्चनला जाणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, लोकेट द सेंट्रॉइड ऑफ शेडेड पोर्शन ऑफ अ लॅमिना ॲज शोन इन फिगर. तुम्हाला क्वेश्चनमध्ये डायग्राम तयार दिलेले आहे. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते बघा, 800 टोटल विड्थ आहे, 300 टोटल हाईट आहे, त्यानंतर एक सेमी सर्कल आहे, त्याचा रेडियस आहे 150 mm, आणि जो सेमी सर्कल आहे तो मिडलला नाही, एका साईडला आहे, एका एज पासून म्हणजे लेफ्ट साईडच्या एज पासून 100 mm वर आहे. तर तुम्हाला सेंट्रॉइड लोकेट करायचा आहे फॉर शेडेड एरिया. त्यामुळे जो हॅचिंग केलेला पार्ट आहे, ज्यावर इन्क्लाइन लाईन ड्रॉ केल्या, त्याच पोर्शनचा आपल्याला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा आहे. मी ही डायग्राम पुन्हा एकदा ड्रॉ करून घेणार आहे. ऍज इट इज डायग्राम ड्रॉ केले बघा, तुम्हाला समजण्यासाठी मी इथं कलरफुल डायग्राम ड्रॉ केलेले आहे. त्यानंतर मी डायग्राम मध्ये ओरिजिन ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन मध्ये दिलेली डायग्राम मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. तर फिगर नंबर 1 असणार आहे रेक्टँग्युलर आणि फिगर नंबर 2 असणार आहे सेमी सर्कल. तर मला जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे ते रेक्टँग्युलर मधून मी सेमी सर्कलचे कॅल्क्युलेशन मायनस करणार आहे. स्टेप नंबर 1, एरिया कॅल्क्युलेशन. A1 असणार आहे माझा एरिया ऑफ रेक्टँग्युलर. A1 इज इक्वल टू बी इंटू डी. बी ची व्हॅल्यू 800 इंटू डी ची व्हॅल्यू 300. तर आन्सर मिळते 2,40,000 mm स्क्वेअर. त्यानंतर A2 एरिया ऑफ सेमी सर्कल, फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2. आर ची व्हॅल्यू असणार आहे रेडियस 150 mm. आन्सर आले 35,342.92 mm स्क्वेअर. नेक्स्ट आपल्याला शेडेड एरिया पाहिजे आहे, त्यामुळे मी A1 मायनस A2 करणार आहे, मला शेडेड एरिया मिळणार आहे. त्यामुळे एरिया ऑफ शेडेड पार्ट इज इक्वल टू A1 मायनस A2. आन्सर येते 2,04,657.08 mm स्क्वेअर. स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेट एक्स बार. फर्स्ट X1 कॅल्क्युलेट करायचा आहे. X1 मीन्स असणार आहे डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम वाय ऍक्सिस फॉर रेक्टँग्युलर फिगर. तर X1 इज इक्वल टू B/2 म्हणजेच 800 डिवाइड बाय 2 मायनस 400 mm. X2 असणार आहे 100 प्लस तुम्हाला जो काय सेमी सर्कल दिलाय त्याच्या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच सेंट्रॉइड पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
तर ते डिस्टन्स येत आहे वाय ॲक्सिस पासून 100 प्लस 150 mm. आन्सर आले 250 mm. नेक्स्ट एक्स बार कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे समेशन ए एक्स डिवाइड बाय A1 x1 मायनस A2 x2 डिवाइड बाय A1 मायनस A2. वरच्या सगळ्या व्हॅल्यू मी पुट करणार आहे. एक्स बार इज इक्वल टू 425.9 mm फ्रॉम वाय ॲक्सिस. देन स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ वाय बार. फर्स्ट मी y1 कॅल्क्युलेट करणार आहे. मीन्स डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ॲक्सिस फॉर रेक्टँग्युलर फिगर. तर टोटल डी आहे 300 mm. d डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 2. आन्सर इथे 150 mm. हे झालं रेक्टँग्युलर साठी. त्यानंतर सेमी सर्कल साठी असणार आहे y2 इज इक्वल टू d मायनस पाय आर डिवाइड बाय 3 पाय. व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आन्सर मध्ये 236.34 mm हे दोन्ही जे डिस्टन्स आहेत ते फ्रॉम एक्स ॲक्सिस असणार आहे. त्यानंतर वाय बार कॅल्क्युलेट करायचं आहे समेशन ए वाय डिवाइड बाय समेशन ए. वरच्या सगळ्या व्हॅल्यू पुट करणार आहे. मला आन्सर मिळणार आहे वाय बार इज इक्वल टू 135.1 mm फ्रॉम एक्स ॲक्सिस. इथं आपला हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. हाच प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा टॅब्युलर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेच टेबल ड्रॉ केलेलं आहे. टेबलमध्ये काही चेंज नसणार आहे. तर बघा, तर शेप 1 फुल रेक्टँग्युलरचं कॅल्क्युलेशन असणार आहे. एरिया असणार आहे 800 इंटू 300. तर आन्सर येते 2,40,000. त्यानंतर एक्स डिस्टन्स आहे 400 mm फ्रॉम वाय ॲक्सिस. त्यानंतर वाय डिस्टन्स आहे 150 mm फ्रॉम एक्स ॲक्सिस. त्यानंतर ए एक्स आणि ए वाय मल्टिप्लिकेशन केले. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट रो असणार आहे रो नंबर 2. तर एरिया आलाय आपला 35,342.92. एक्स बार डिस्टन्स आले 250, वाय बार डिस्टन्स आले 236.34, ए एक्स आले मायनस 8.84 इंटू 10⁶ आणि ए वाय डिस्टन्स आले मायनस 8.35 इंटू 10⁶. तर 3 व्हॅल्यू मी इथं हायलाइट केल्यात आणि तिन्ही व्हॅल्यूला मी मायनस लिहिले. याचा अर्थ असणार आहे आपल्याला इथं लास्टच्या रो मध्ये डिडक्शन करायचं आहे. त्यामुळं समेशन ए येते आपलं 2,04,657.08. समेशन ए एक्स आणि समेशन ए वाय सेम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर एक्स बार कॅल्क्युलेट करणार आहे समेशन ए एक्स डिवाइड बाय समेशन ए. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला आन्सर मिळते एक्स बार इज इक्वल टू 425.9 mm फ्रॉम वाय ॲक्सिस. त्यानंतर वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे. वाय बारचा फॉर्म्युला आहे समेशन ए वाय डिवाइड बाय समेशन ए. आलेल्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत. वाय बारचा आन्सर येते 135.1 mm फ्रॉम एक्स ॲक्सिस. इथं आपला फर्स्ट प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. मी जाणार आहे सेकंड प्रॉब्लेमला. कॅल्क्युलेट द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ शेडेड एरिया ॲज शोन इन फिगर. पुन्हा एकदा क्वेश्चन मध्ये त्याने डायग्राम दिलेले आहे. हा प्रॉब्लेम मी 2 मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा असणार आहे मी फिगर जी दिलेली आहे ती डिवाइड करणार आहे. तर फुल रेक्टँग्युलर जो घेतला आहे 400 बाय 800 त्याला फिगर नंबर 1 म्हणले आणि जो पार्ट हॅच केलेला नाही आहे त्याला मी फिगर नंबर 2 म्हणले. तर ती फिगर आहे ट्रायंग्युलर. त्यानंतर हा क्वेश्चन मी 2 टाईपने सॉल्व्ह करणार आहे. तर त्यापैकी पार्ट नंबर 1 बघा, सेंट्रॉइड फ्रॉम बॉटम म्हणजेच ओ ए लाईन पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू ओ कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टेप नंबर 1 एरिया कॅल्क्युलेशन. A1 असणार आहे फुल रेक्टँग्युलरचा एरिया. तर A1 इज इक्वल टू बी इंटू डी. व्हॅल्यू पुट करायचे आहेत 400 इंटू 800. तर आन्सर येते 3,20,000 mm². त्यानंतर A2 म्हणजेच ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे 1/2 बेस इंटू हाईट. तर 1/2 400 इंटू 300. आन्सर येते 60,000 mm². तर मला जो हॅचिंग केलेला पार्ट आहे त्याचाच एरिया पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथं A1 मायनस A2 करणार आहे. तर माझा आन्सर येते 2,60,000 mm². स्टेप नंबर 2 एक्स बार. इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकताय तुमची डायग्रॅम वाय ॲक्सिसला जर पॅरल लाईन ड्रॉ केली सीजी मधून पास होणारी तर तुमची डायग्राम सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस आहे. त्यामुळे मी इथं डायग्राम ड्रॉ केले. डायग्राम मध्ये ब्ल्यू कलरची लाईन ड्रॉ केली आपण. त्या ब्ल्यू कलरच्या लाईनमुळे तुमची डायग्राम व्हर्टिकली 2 इक्वल पार्ट मध्ये का होणार आहे डिवाइड होणार आहे. त्यामुळे मी जे कॅल्क्युलेशन करणार नाही डायरेक्टली एक स्टेटमेंट टाकणार आहे ॲज द कॉम्पोजिट सेक्शन सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. त्यामुळे एक्स बार येणार आहे b/2. टोटल बी आहे आपला 400 डिवाइड बाय 2. तर माझा आन्सर येते एक्स बार इज इक्वल टू 200 mm फ्रॉम ओ बी म्हणजेच फ्रॉम वाय ॲक्सिस. त्यानंतर स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेट वाय बार.
तर इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकताय, जर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर तुमच्या डायग्रामचे दोन इक्वल पार्ट होत नाही, त्यामुळे माझी डायग्राम एक्स ऍक्सिसला सिमेट्रिक नाही आहे. त्यामुळे मी इथं डिटेल्ड कॅल्क्युलेशन करणार आहे. तर कॅल्क्युलेशनसाठी y1 कॅल्क्युलेट करायचं आहे d/2. टोटल रेक्टँग्युलरची हाईट आहे 800 डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला आन्सर मिळते 400 mm. त्यानंतर y2 म्हणजेच मला ट्रायंगलचं सेंट्रॉइड फक्त पाहिजे फ्रॉम एक्स ऍक्सिस. त्यासाठी मी d मायनस म्हणजे टोटल जी डेप्थ आहे रेक्टँग्युलरची 800 मायनस d/3 करणार आहे. तर आन्सर येते 700 mm. दोन्ही जे डिस्टन्स आहे ते मला एक्स ऍक्सिस पासूनच मिळालेलं आहे. त्यानंतर y बार मिळणार आहे समेशन AY डिवाइड बाय समेशन A. आलेल्या सगळ्या व्हॅल्यू पुट करणार आहे. आन्सर येत आहे 330.77 mm फ्रॉम OA म्हणजेच फ्रॉम एक्स ऍक्सिस. इथे सेकंड क्वेश्चनचा हा फर्स्ट पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता मी तुम्हाला जी डायग्राम दिसते त्यामध्ये थोडासा चेंज केलेला आहे. तर इथं आता मी सेकंड पार्टमध्ये सेंट्रॉइड फ्रॉम टॉप कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी कॅल्क्युलेट करणार आहे. जे काय डिस्टन्स सेंट्रॉइडचं मी कॅल्क्युलेट करणार आहे ते फ्रॉम टॉप म्हणजे कॅपिटल बी जो पॉइंट आहे लेफ्ट साइड टॉप कॉर्नरला, तिथून मी आता कॅल्क्युलेट करणार आहे. स्टेप नंबर 1 एरिया कॅल्क्युलेशन. एरिया सेम राहणार आहे जसं आपण पहिल्या पार्टमध्ये केला तोच कॅल्क्युलेट करायचा आहे. A1 म्हणजे रेक्टँग्युलरचा एरिया, तो असणार आहे 3,20,000 mm². A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया, तर तो आलाय 60,000 mm². आणि मला शेडेड पोर्शनचा एरिया पाहिजे, त्यामुळे A1 मायनस A2 करणार आहे. तर आन्सर येते 2,60,000 mm². तर या रेक्टँग्युलर मध्ये टोटल 4 कॉर्नर आहेत O, A, B आणि C. तर तुम्ही डायग्राम व्हर्टिकली कट केल्यानंतर जे चारही कॉर्नर आहेत तिथून तुमचा CG सेम डिस्टन्सचा असणार आहे. म्हणजे इथं पुन्हा एकदा डायग्राम इज सिमेट्रिक अबाउट y ऍक्सिस असणार आहे. लाईन ड्रॉ केलेला आहे लाईन ऑफ सिमेट्री, त्या लाईनमुळे माझी डायग्राम दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे, लेफ्ट आणि राईट मध्ये. त्यामुळे मी इथं डायरेक्टली स्टेटमेंट टाकणार आहे ॲज द गिवन कॉम्पोजिट सेक्शन सिमेट्रिक अबाउट y ऍक्सिस, म्हणजेच x बार इज इक्वल टू कॅपिटल B डिवाइड बाय 2. तर कॅपिटल B म्हणजे टोटल विड्थ आहे 400 mm डिवाइड बाय 2 करणार आहे. तर आन्सर येते 200 mm फ्रॉम OB म्हणजेच फ्रॉम y ऍक्सिस. हे आन्सर आपले चेंज झालेलं नाही, पहिल्या पार्टमध्ये सुद्धा हेच आन्सर आलेलं, आताच्या पार्टमध्ये सुद्धा सेम आन्सर आले. नेक्स्ट स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेट y बार. इथं y बार जे डिस्टन्स आहे ते फर्स्ट पार्टमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू O घेतलेलं, आता आपण कॅल्क्युलेट करणार विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल B घ्यायचा आहे. त्यामुळे इथे डिस्टन्स चेंज होतंय, आन्सर इथे डिफरंट येणार आहे. y1 इज इक्वल टू d/2. ओव्हरऑल डेप्थ -2 करणार आहे, तर आन्सर येते 400 mm. त्यानंतर मी ट्रायंगलचा सेंट्रॉइड मोजणार आहे फ्रॉम पॉइंट कॅपिटल B. त्यामुळे मी इथं डिस्टन्स वरून मोजणार आहे, तर आन्सर येते 300 डिवाइड बाय 3 म्हणजेच 100 mm. त्यानंतर मी ओव्हरऑल जो शेडेड पोर्शन आहे त्याचा y बार कॅल्क्युलेट करणार आहे. समेशन AY डिवाइड बाय A इज इक्वल टू आलेल्या सगळ्या व्हॅल्यू पुट करणार आहे. तर y बार इज इक्वल टू 469.23 mm फ्रॉम BC म्हणजेच एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस इथं आपण डायग्रामच्या टॉपला ड्रॉ केलंय, म्हणजेच आपण जे सेंट्रॉइड कॅल्क्युलेशन केले ते विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल B घेतलेला आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, तर बघा मी पार्ट 1 मध्ये सेंट्रॉइड जो प्लॉट केलेला तो विथ रिस्पेक्ट टू O होता, म्हणजे बॉटमला जो लेफ्ट साइडला बॉटमला जो पॉइंट आहे O, तिथून मी डिस्टन्स कॅल्क्युलेट केलेलं y बार 330.77 mm. ते लिहिले बघा फ्रॉम बॉटम OA, म्हणजेच ग्रीन कलरची जी लाईन दिसते ती. त्यानंतर मी सेकंड पार्टमध्ये y बार जो कॅल्क्युलेट केला तो फ्रॉम BC म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू B कॅल्क्युलेट केला, म्हणजेच टॉप पासून कॅल्क्युलेट केला. तर त्यावेळी माझा आन्सर आले y बार इज इक्वल टू 469.23 mm फ्रॉम टॉप म्हणजेच फ्रॉम BC. तर आता ह्या दोन्हीची मी ऍडिशन करणार आहे. दोन्ही वेगवेगळ्या मेथड आहेत, आपण तिथून सेंट्रॉइड कॅल्क्युलेट केलाय. त्यामुळे तुम्हाला इथं महत्वाचं असणार आहे की तुम्ही कोणत्या पॉईंट पासून सेंट्रॉइड कॅल्क्युलेट केलाय. मी दोन्हीची ऍडिशन करतो, तर मला ऍडिशन मिळते इथं 800 mm. त्यामुळे दोन्ही मेथडने मी आन्सर कॅल्क्युलेट केले, तर आन्सर इथं माझं मॅच होणार आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला कोणत्या तर एकाच पॉईंट पासून सेंट्रॉइड प्लॉट करायचा आहे. इथं मी एक्स बार सुद्धा दोन वेळा कॅल्क्युलेट केलाय, परंतु दोन्ही वेळेला माझा आन्सर सेमच आले. त्यामुळे मी इथं एक्स बार दाखवलेलं नाही, कारण की ही जी डायग्राम आहे ती सिमेट्रिक अबाउट y ऍक्सिस आहे, म्हणजेच व्हर्टिकल ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. इथं आपला सेकंड प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. मी तुम्हाला ऑलरेडी या चॅप्टरवरची असाइनमेंट दिलेली आहे, तर लवकरात लवकर असाइनमेंट सॉल्व्ह करा. जर या लेक्चरमध्ये काही क्युरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.